श्री स्वामी समर्थ. पूजा वगैरे आमची आवरली आणि लगेच स्वामी उठला. मी उठल्यानंतर 10 ते 15 मिनटामध्ये स्वामी लवकर उठला आज. आणि मी चाय बनवायला घेतली आणि नंतर स्वामीचा हट्ट होता की उचलून घे वरती दाखव. आणि तो चाय बघून हा हा करत होता की भाजी रस्सा हा हा म्हणत होता सारखं. त्याचं असतं सकाळी उठलं की मम्माने उचलून घ्यावं किंवा पप्पाने उचलून घ्यावं असं असतं त्याचं. पण आम्हाला दोघांना पण टाईम भेटत नाही त्याला घेण्यासाठी. त्यानंतर मी आज टिफिन बनवायचं होता म्हणून वांग्याची भाजी बनवत होते. आणि पप्पाने पूजा केल्यानंतर स्वामीकडे दिलेली घंटी. स्वामी त्या घंटीसोबत खेळत होता. आणि इकडे तोपर्यंत समत पण उठला आज लवकरच. स्वामीची स्वामी समत हे सगळ्यांची मस्ती चालली होती. पटापट मी म्हटलं चला चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवायचं. आणि इकडे पप्पाने लगेच स्वामीला वॉकरमध्ये ठेवलं आणि स्वामी मग टी व्ही बघत होता. जास्त वेळ काय वॉकरमध्ये राहिला नाही. मी चपातीचं पीठ वगैरे मळायला घेतलं, मळून झालं तोपर्यंत स्वामी परत आला किचनमध्ये की मम्मा मला उचलून घे म्हणून. मी काय त्याला घेतलं नाही आणि मी इकडे चपाती बनवायला लागली. तोपर्यंत लगेच पिठाचा डबा ओपन होता, त्यातलं पीठ घेतलं आणि सगळं सांडून ठेवलं. सकाळ सकाळी पराक्रम हा झालाच. पप्पाने ते ज्या साफ केलं आणि सगळं व्यवस्थित ठेवलं तरी पण तिथं आला पडतं की कसा हात घालता येईल, कसं काढता येईल बघा. त्यानंतर मी टिफिन वगैरे सगळं रेडी केले. समत पण रेडी झाला आणि स्वामीला लागलेली भूक. स्वामीसाठी मी दूध चपाती बनवली होती. पण त्याला असं होतं की त्याला स्वतः खायचं होतं. तो मी भरत होते तर खात नव्हता. त्याच्या हातात चम्मच पाहिजे होता आणि त्याला खायचं होतं म्हणून तो मस्ती करतो खूप. त्यानंतर संमत गेला लिफ्ट ओपन करण्यासाठी, तर स्वामी पण लगेच जात होता. त्याला सगळ्यांच्या पुढं तो असतो. त्याला दरवाजा काढला की त्याला अगोदर बाहेर पडायचं असतं. त्याने टाटा बाय बाय झालं, सगळे ते लोक गेले. त्यानंतर एक बाजूच्या आजी होत्या, त्या आल्या स्वामीसोबत खेळायला. आजीसोबत स्वामीच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. आजीने त्याला घरामध्ये बोलवलं. तो त्यांच्या घरामध्ये गेला, डायरेक्ट किचनमध्येच गेला तो त्यांच्या. मी पण त्याला लवकर घेतलं घरी, कारण मला पण आवरायचं होतं. परत समतला आणायला जायचं होतं 11:30 वाजता मला स्कूलला. त्यानंतर तिथून मी आले स्वामीला घेऊन आणि मग त्याचं आंघोळ घालणार होते. टबमध्ये बसवलं तर त्याला हट्ट होता की ब्रश पाहिजे. म्हणजे त्याला ब्रश दिला, तो घेऊन बसला. त्यानंतर तो झोपताना त्याला स्वामीचा तारक मंत्र ऐकायची सवय आहे. तो तारक मंत्र ऐकल्याशिवाय झोपतच नाही. त्याला झोक्यामध्ये झोपवलं. त्यानंतर मी इकडे कुकर लावून घेतला की नंतर त्याला वरण भात भरवायला बरं. तर मी नाश्ता केला, माझी चपाती भाजी बनवली होती, ते खात होते. स्वामीला पण ते पाहिजे होतं, तो सारखं झालं होतं दे म्हणून. त्यानंतर मी चालले स्कूलला समतला आणायला. स्वामीला घेऊन गेली आणि ते त्यांना समतला घेतले. त्या दोघांच्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. कसा वाटला मिनी ब्लॉग?